सामान्य माणूस म्हणून ती लॅब कशी ओळखायची? NABL accredited असं सर्टिफिकेट तिथे असं लावलेलं आहे तिथे का असतं. बघायचं? हा, ते लावावंच लागतं त्यांना. ओके. दिवाळीच्या सेल सारखं झालं. की अनेक लॅबोरेटरीज हम्म, हे एक मशीन घेतात. हम्म, त्याच्यामध्ये तुम्ही सॅम्पल घातलं की 1500 टेस्ट येऊन करून ते बाहेर येतं रिपोर्ट. हम्म. 4,500 रुपये असेल तर आम्ही 60% डिस्काउंट करून 1,800 रुपयामध्ये ह्या टेस्ट करतो आहोत. मग असं कर, त्याला- आईंची वडिलांची कर आणि तुझी आई पण आली आहे म्हणजे सासू आली तिचं पण करून टाक. ज्या लॅब्स आहेत तिथं हे गेलात ना, या 4 टेस्ट घेऊन गेलात ना तरी ते सांगतात हे बघा, या तुम्हाला 4 टेस्ट सांगितल्यात त्याचे 2,000 रुपये होतील, आम्ही ह्या 170 टेस्ट करतोय. आपण जर म्हटलं की एवढं एवढंच आहे, या औषधाने तुला बरं वाटेल, पण काही टेस्ट नाही करायच्या का? नाही, तुम्ही सांगा, आपण सगळं करून घेऊ. आपण जेवणाची थाळीला गेलो भोजनालयामध्ये आणि ऑफर म्हणून त्याने 50 आयटमची थाळी दिली तुला. खाणार आहे का एवढं? आपण नाही खात ना ताई, अगदी सिमिलर आहे. लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, पण त्यामध्ये ती व्यक्ती अल्कोहोल किती घेते ते समजू शकतं, ती पण तिची केली. आता म्हणजे ह्याची नऊवारी घालणारी बाई दारू हा. पिते का की एड्स झालाय तर का मी- हे टेस्ट करेक्ट करायला करेक्ट भाग पाडलं हे गेलं. एवढं हे सगळं केलं जातं. नमस्कार, मी श्रद्धा कोळेकर. हेल्थ विथ सकाळ यात आपल्या खास पॉडकास्ट शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवेळी आपण आरोग्याचा एक नवीन विषय घेऊन भेटत असतो. आपल्या रोजच्या जगण्यात आपल्याला येणाऱ्या अडचणी, आरोग्यविषयक समस्या या विषयांवर डॉक्टरांची चर्चा करत असतो. आजही असाच एक महत्त्वाचा विषय घेऊन आपण भेटलो आहोत. आजचा आपला विषय आहे पॅथॉलॉजी टेस्ट, म्हणजे रक्तलघवीच्या आपण ज्या तपासण्या करतो त्या करत असताना तुमची फसवणूक तर होत नाहीये ना पॅकेजच्या नावाखाली. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डॉक्टरांकडून समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आज 3 डॉक्टर आहेत. सगळ्यात आधी मी पहिल्या डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर अविनाश भोंडवे सर. नमस्कार. सर नमस्कार. सर जनरल प्रॅक्टिशनर म्हणून गेली 40 वर्षांहून कार्यरत आहेत. आपले दुसरे गेस्ट आहेत डॉक्टर दाक्षियानी पंडित मॅडम. पंडित मॅडमना म्हणजे मला हे खास करून सांगायचं की त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ डॉक्टर घडवलेत. म्हणजे मायक्रोबायोलॉजी हा त्यांचा स्पेशल सब्जेक्ट आहे आणि 30हून अधिक रिसर्च पेपर त्यांचे पब्लिश झालेले आहेत. आपले तिसरे गेस्ट आहेत डॉक्टर संजय गांधी सर. नमस्कार. संजय गांधी सर कन्सल्टंट फिजिशियन आहेत आणि डायबेटीस या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. आज या तिन्ही डॉक्टरांशी आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पॅथॉलॉजी टेस्ट म्हणजे काय, त्याचं मागचं शास्त्र काय आणि ते करताना आपण काय काळजी घ्यायला हवी. तर मी पहिला माझा प्रश्न आहे तो डॉक्टर अविनाश भोंडवे सरांना विचारते. डॉक्टर, आजकाल खूप टेस्ट करायला सांगतात, म्हणजे असं जनरल सगळ्यांचं म्हणणं असतं की डॉक्टर खूप टेस्ट सांगतात. तर हे खरं आहे का आणि खरोखरच एवढ्या टेस्ट गरजेच्या असतात का? टेस्ट करायला सांगतात डॉक्टर, याच्या आधी आपण एक थोडा मूलभूत विचार करूया. लक्षात घ्या की कुठलाही पेशंट डॉक्टरांकडे का जातो, तर त्याला काही त्रास असतात म्हणून तो जातो, तो काही लक्षणं घेऊन जातो. मग डॉक्टर ज्यावेळेला तो डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर ज्यावेळेला त्याला तपासतात त्यावेळेला त्याला काही प्रश्न विचारतात त्याच्या आजारासंबंधी, लक्षणासंबंधी. समजा ताप आहे, किती दिवस आहे, केव्हा आहे, थंडी वाजून येते का, वगैरे वगैरे. त्यानंतर ते त्याची तपासणी करतात. म्हणजे सर्वसाधारण तपासणी, त्याच्या छातीची, पोटाची किंवा हातापायाची, इतर गोष्टीची, मज्जासंस्थेची, अशा वेगवेगळ्या संस्थांची तपासणी करतात आणि त्यांच्या मनात काही निदानं येतात. याला आम्ही प्रोव्हिजनल डायग्नोसिस म्हणतो की एक 2-3 पद्धतीच्या गोष्टी असू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा पेशंट ताप घेऊन आला तर हा ताप मलेरियाचा आहे का, डेंग्यूचा आहे, टायफॉईडचा आहे का, अजून काही आहे, याच्याबद्दल त्यांना शंका असतात. असे अनेक आजारांबद्दल किंवा प्रत्येक आजारांबद्दल अशा काही गोष्टी असतात आणि त्यामुळं मग डॉक्टर त्याला त्या तपासण्या सांगतात. दुसरी गोष्ट अशी की आत्ताचं जे वैद्यकीय शास्त्र आहे, आधुनिक वैद्यकीय शास्त्र आहे, याला आम्ही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध झाल्याशिवाय त्याचं औषध चालू करायचं नसतं किंवा तो उपचार करायचा नसतो. म्हणजे उगीच मला वाटलं एखाद्याला की हा पेशंट आला आहे, याला चिकनगुनिया आहे म्हणून मी त्याला औषध देऊ शकत नाही, किंवा लक्षणांवरून वाटलं की मला ह्या व्यक्तीला ट्युबरक्युलोसिस आहे म्हणून मी लगेच ट्युबरक्युलोसिसची औषधं चालू करू शकत नाही. तर त्यासाठी त्या तपासण्या कराव्या लागतात आणि ह्या तपासण्या केल्यानंतर ते निदान पक्कं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी की काही याच्यामध्ये त्या तपासण्या ज्या असतात त्यांच्यावरून त्या इस्पार या उस्पार असतात. त्यामुळं त्या चांगल्या ठिकाणीच व्हाव्या लागतात, कारण त्यावरच त्या रुग्णाचं केवळ बरं होणं नव्हे तर काही इतर त्रास न होणंसुद्धा अवलंबून असतं. हे साधं लक्षात घ्या की अमुकच ठिकाणी का कराव्या लागतात आणि टेस्ट का कराव्या लागतात याचा जर आपण विचार केला
तर काही गोष्टी म्हणून तुम्हाला म्हटलं की इस्पार उस्पार असतात. म्हणजे एखाद्या स्त्रीची प्रेग्नन्सी टेस्ट आहे, ती एक तर पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. ती जर निगेटिव्ह असताना मला पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला तर तिला औषधं देताना माझा ही औषधाचा रोख चुकेल. ती जर पॉझिटिव्ह असेल आणि निगेटिव्ह आला तर अजून गोंधळ होतील. हो. असे अनेक टेस्ट असतात. किंवा कधी कधी ब्लड शुगर किंवा रक्तातली साखर तपासतो. एखादा डायबिटीसचा पेशंट आहे, त्यांनी माझ्याकडे त्याची जी आहे किंवा उपाशीपोटी त्याला 100च्या जेवणानंतर 140 याच्याऐवजी त्याची प्रत्यक्षात नॉर्मल आहे आणि त्याला 200 असं मला रिपोर्ट आला तर काय होईल? मी औषधं वाढवून देईन, पेशंट बेशुद्ध पडेल. तर जीवाच मरणाचा खेळ असतो आणि निदान होणं आवश्यक असतं. त्यामुळं हे निदान व्यवस्थित होण्यासाठी या तपासण्या केल्या जातात आणि एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असल्यामुळं त्या तपासण्या केल्याशिवाय औषधोपचार करायचे नसतात. म्हणून या तपासण्या सांगतात. हे केवळ आला पेशंट की ठोक तपासण्या असं नसतं. पण सर मला एक कायम प्रश्न पडतो की खूप पूर्वी बघा फार तपासण्या केल्या जायच्या नाही. इतके वर्षांची प्रॅक्टिस जर डॉक्टरांना असेल तर त्यांना एक साधारण समजलं जायचं. हल्ली असं होतं की छोटंसं जरी आपण काही घेऊन गेलो तर लगेच असं होतं की हां हे करून घ्या पटकन. म्हणजे ते खूप खटकतं खूप जणांना. तर याचं काय कारण असतं? नाही, याचं कारण एक सर्वात प्रथम म्हणजे वैद्यकीय शास्त्र, आधुनिक वैद्यकीय शास्त्र हे शास्त्राच्या प्रगतीबरोबर पुढं घेत गेलं. की तुम्ही अगदी पूर्वी तुम्ही जर पाहिलं तर ज्यावेळेला एक्सरे आला त्यावेळेला एक्सरेनी हे केलं जायचं. आता एक्सरेच्या तपासणीमध्येही लिमिटेशन्स होते. मग त्यानंतर सिटी स्कॅन आला, MRI आला, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या आल्या. रक्ताच्याही तपासण्या खूप साध्या होत्या. त्यातही खूप मोठं क्रांती घडली. अनेक नवीन तपासण्या आल्या. आपण पाहिलं की आता हे व्हायरॉलॉजीमध्ये किंवा याच्यामध्ये सुद्धा अनेक टेस्ट आल्या. इवन साध्या तुम्ही एक लक्षात घ्या की अनेक तपासण्या यापूर्वी नव्हत्या. शास्त्राच्या आणि वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीमुळं हे गोष्टी होत गेल्या आणि संशोधनामुळं प्रत्येक आजारामध्ये काही नवीन नवीन गोष्टी येत गेल्या. त्यामुळे त्या तपासण्या कराव्या लागतात. तर एक नेहमीचं उदाहरण घेतो की एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे. आता त्या व्यक्तीला मधुमेह आहे तर पूर्वी फक्त फास्टिंग PP एवढं तपासायचं. आता कसं आहे की त्यासाठी ते HbA1c पण तपासावी लागते. त्याचप्रमाणे त्याला खूप वर्ष मधुमेह असेल तर त्याच्या युरिनमध्ये काही त्रास आहे का, त्याला किडनीचा काही त्रास आहे का, किंवा हे ते काही वाढत आहे का, तेही बघावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी या नवीन अशा अनेक गोष्टी नवीन नवीन ज्या आल्या या त्या रुग्णाला जास्तीत जास्त चांगलं बरं वाटावं आणि त्याला इतर काही त्रास वाढू नये, अजाणतेपणे होऊ नये म्हणून आलेला आहे. आता हा समज आहे की पूर्वी पेशंट आला की डॉक्टर समजायचे की याला अमुक आजार आहे आणि द्यायचं. पण हे इतकं सोपं नव्हतं. म्हणजे आमच्या शिक्षणाच्या काळात किंवा विद्यार्थी दशेमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की कित्येक गोष्टींची निदानं व्हायची नाहीत आणि कधी कधी ते वेगळ्या दिशेने साहजिक त्यावेळेला इतरही काही गोष्टी नव्हत्या. त्यासाठी सोनोग्राफीसुद्धा नव्हती. म्हणजे तुम्हाला सांगतो की मी साधारणतः 84 साली प्रॅक्टिस सुरू केली. मी 77 ते 82-83 पर्यंत मेडिकल एज्युकेशन घेतलं. त्यावेळेला सोनोग्राफी नव्हती. त्यावेळेला एक्सरेसुद्धा लिमिटेड व्हायचे. पोटात दुखायचा म्हणून पेशंट आला की आमच्याकडं लॅपराटॉमी म्हणजे पेशंटचं पोट ऑपरेशन केलं जायचं. पोट उघडून आत बघायला लागायचं की काही आहे का, आणि काही नसेल तर तसं तसं. आता कसं झालंय की हे सगळं आधीच समजतं म्हणून तपासण्या केल्या जातात आणि त्या फायद्याच्या असतात. पेशंटला बरं वाटण्यासाठी आणि त्याचा अधिक त्रास वाचण्यासाठी असतात. मला डॉक्टर संजय गांधी सरांना विचारायचं आहे की सर खूपदा असं होतं की अमुक तमुक टेस्ट डॉक्टर करायला सांगतात पण तरीही त्यांचा आग्रह असतो की हे याच पॅथॉलॉजी लॅबमधनं करा. तर असं का? गेल्या 35 वर्षाच्या माझ्या वैद्यकीय व्यावसायिकतेमध्ये मी असं पाहिलं आहे की एक क्रांती घडली आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये. तपासण्या हा जो भाग म्हणतो आपण लॅबोरेटरी, या गोष्टीमध्ये क्रांती घडली आहे. आजाराला जास्त चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी या तपासण्या आवश्यक आहेत. कित्येक वेळा आपण त्याचं 3 विभागणी करूया. स्क्रीनिंग, डायग्नोसिस म्हणजे एखाद्याला आजार आहे की नाही हे बघणे, याला आपण स्क्रीनिंग म्हणूया. निदान झाल्यानंतर त्या निदानाचे आणखी उलगडा करण्यासाठी, म्हणजे एखाद्याला लिव्हरचा त्रास आहे पण तो लिव्हरचा त्रास कोणत्या प्रकारचा आहे, व्हायरल डिसीज आहे, अमिबिक डिसीज आहे, त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या, या अशा गोष्टी करण्यासाठी ह्या तपासण्या आवश्यक असतात. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रोग्नोस्टिकेशन करण्यासाठी, विशेषतः मधुमेही रुग्णांमध्ये आम्ही दरवर्षी एक सावधान योजना म्हणा किंवा आपण त्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणूया. अगदी हिमोग्लोबिनपासून
होमोसिस्टिन नावाची नवीन आलेली तपासणीपर्यंत, त्यामध्ये मग मध्ये हृदयाचा ECG, कार्डिओग्राम, किडनीच्या सर्व तपासण्या, अल्ब्युमिन युरिया, या सगळ्या गोष्टी तपासायला लागतात. आणि याचं प्रोग्नोस्टिकेशन म्हणजे आजाराचं स्वरूप किती वेगाने वाढतंय की नाही, जसं आपण साखर तपासणी दर महिन्याला करायला सांगतो किंवा दर 3 महिन्याला करायला सांगतो. काही रुग्ण असे आहेत की ज्यांच्याबरोबर ग्लुकोमीटर बरोबर घरी साखर तपासणी जवळजवळ रोज करायला लागते किंवा आठवड्यातनं 2दा करायला लागते. तर ही तपासणीच आहे. आता ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष जर केलं तर त्या मधुमेही रुग्णाच्या साखरेचं ज्याला आम्ही ग्लुकोज व्हेरिएबिलिटी म्हणतो किंवा साखर कमी जास्त होणे, उठल्यापासून संध्याकाळीपर्यंत, रात्री झोपेपर्यंत किंवा झोपल्यानंतर सुद्धा 24 तासामध्ये साखर ही सारखी अपडाऊन होत असते. त्यामुळे रिकाम्या पोटची साखर, जेवणाच्या आधीची साखर, जेवणाच्या 2 तासाच्या नंतरची साखर, आता तर नवीन तपासणी जेवणाच्या 1 तासानंतरची साखर ही अधिक जास्त महत्त्वाची समजली जाते. म्हणजे हे सगळं क्रांती आहे, शास्त्राची क्रांती. आणि त्यामुळे मनुष्याचं आरोग्य, प्रथमतः तो रोगी नाही ना हे बघण्यासाठी निरोगी राहणे यासाठी स्क्रीनिंग टेस्ट, आणि जर आजारी पडला, रोगी झाला, तर त्याला आजारपणामध्ये काय डायग्नोसिस आहे, त्याचं प्रोग्नोस्टिकेशन काय आहे, त्याला ही जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आपण त्याला म्हणतो किंवा मेटाबॉलिक डिसीज म्हणतो, शरीराच्या चयापचयामध्ये निगडीत असलेले, उदाहरणार्थ मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार, कोलेस्ट्रॉलचे आजार, ह्या गोष्टी वर्करनी कशा समजतील. 5 प्रकारचे कोलेस्ट्रॉल जर तपासलेच नाही तर ब्लाइंडली कोणी सांगू शकत नाही की याचं कोलेस्ट्रॉल इतकं कमी आहे किंवा नॉर्मल आहे किंवा त्याला गोळी द्यायची की नाही द्यायची. ह्या गोष्टींसाठी ह्या तपासण्या आहेत. आता मुद्दा राहिला, प्रिंटेड फॉर्मॅट असतो तपासण्या करण्याचा, पण तो प्रत्येक डॉक्टरांच्या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या विशिष्ट स्पेशालिटीनुसार असतो. रुमॅटॉलॉजी किंवा संधिवाताच्या डॉक्टरांचं लिस्ट थोडीशी वेगळी असू शकेल. RA फॅक्टर असतो, ANA असतं, अंका पंका असं सगळं असतं. मधुमेहामध्ये या गोष्टींची गरज नसते, त्यामुळे ती लिस्ट वेगळी असते. आता विशिष्ट लॅबोरेटरीला करा हे सांगणं अजिबातच माझ्या मते स्वीकार्य नाही आहे. पेशंटला ही मुभा आहे की तो कुठेही तपासणी करू शकतो, पण पेशंटनेही जागरूकपणे, त्या रुग्णाने जागरूकपणे, मी जिथे कुठे तपासणी करतोय ती जागा कितपत रिलायबल आहे, तिथून ॲक्युरेट रिपोर्ट मिळू शकतील ना मला, त्या टेस्ट करणाऱ्या यांचे पॅथॉलॉजिस्ट किंवा मुख्य लॅबोरेटरी इन्चार्ज कोण आहेत, काय त्यांची डिग्रीची परिस्थिती आहे, CMLT DMLT असं असलेलं तर त्याचं पण व्यवस्थापन आपण बघायला पाहिजे. काय कोर्स त्यांनी, म्हणजे त्याची ऑथेंटिसिटी आपण म्हणूया. जसं आपण स्ट्रीट फूड खातो असं जर धरलं तर कुठेही वडापाव खाल्ला तर पोटाला त्रास होईल, आणि तो जर एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये आपण खाल्ला वैशाली तर तो आपण आनंदाने खातो. अगदी तसंच आहे. तर मी जर ओळखलं की XYZ ही लॅबोरेटरी चांगली आहे, आणि हे माझ्या अनुभवातून मी आलेलं आहे, गेल्या 30 वर्षामध्ये जे ट्रान्झिशन आपण पाहिलं आहे, म्हणजे मला अजूनही ते दिवस आठवतात. आमचे गुरुजी मकरू कोल्हटकर, मी पुण्यातलं सांगतोय, किंवा गुलिलकर सर किंवा असे बापट सर, म्हणजे उच्च प्रतीचे पॅथॉलॉजिस्ट आधीच्या काळी आम्ही विद्यार्थी दशेत असतानाही होऊन गेले. त्यांची ऑथेंटिसिटी, त्यांचं ट्रूनेस, त्यांचं अगदी खात्री असायची की परफेक्ट रिपोर्ट यांनी केलं म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, संपला विषय, नो सेकंड थॉट. आज परिस्थिती तशी नाही आहे. पण मग डॉक्टरना शंका येते, काही पॅथॉलॉजी लॅबबद्दल खरंच शंका येते असं आहे. मी एक वैद्यकीय व्यावसायिक गेली 40 वर्ष प्रॅक्टिस करत असताना मी सांगू इच्छितो की काही लॅबोरेटरीबद्दल, रिपोर्ट्सबद्दल शंका येणं इतकं त्यांचं अनरिलायबिलिटी असू शकते आहे. आणि मग अशा ठिकाणी पेशंटने जाऊन समजा चुकून केलं का, तर थोडंसं स्वस्त आहे, का तर थोडंसं पॅकेज व्यवस्था आहे, किंवा वगैरे वगैरे, किंवा माझ्या मित्राची लॅबोरेटरी आहे, असं ओळखीचे आहेत, अशामध्ये त्यांना त्याच्या ऑथेंटिसिटीबद्दल, त्याच्या ॲक्युरेसीबद्दल, त्याच्या करेक्टनेसबद्दल तपासून घ्यावं. ना मी असं नाही म्हणणार ते चुकीचंच आहे सगळं, बरोबर, पण त्याला पुन्हा ती टेस्ट करायला लागावू नये. जसं आता वडणे सरांनी सांगितलं की साखर जर एखाद्याची 250 आली आणि ती ॲक्च्युअलमध्ये जर नॉर्मलच असेल आणि त्याला जर मी डायबिटीसचं औषध दिलं लिहून, तर नॉर्मल माणसाची साखर आणखी कमी होईल, हायपोग्लायसिमिया किंवा ग्लानी येईल त्या पेशंटला, असं होऊ नये. इतकं सोपं आमचं हेतू आहे, इंटेन्शन आहे की बाबा अशा चांगल्या लॅबोरेटरीमधनं आपण करावी ही विनंती.
विनंती मी पुन्हा सांगतो, हा शब्द महत्वाचा सक्ती नाही आहे करतायत त्याची, ताई. विनंती सक्ती नाही, करतो. सक्ती नाही, एक आयडेंटिफिकेशन, हे अनुभवाचे बोल असतात एका अर्थाने, असं आपण म्हणूया. पण या पलीकडे रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक हे अजूनही मुक्त आहेत की ते कुठेही तपासणी करू शकतात, कारण ती त्यांच्या जबाबदारीवर त्यांनी निवडलेली लॅबोरेटरी असते, असं मला त्याला म्हणायचं आहे. डॉक्टर गांधी सर म्हणाले ते अतिशय योग्य आहे की पेशंटवर आम्ही सक्ती करत नाही, परंतु इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसनंतर माझ्या एक लक्षात आलं, आणि आत्ताची जर आपण पुण्याची नव्हे भारताची परिस्थिती पाहिली तर साधारणतः पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे 3 प्रकार दिसून येतात. सर्वात प्रथम म्हणजे कसं आहे की मेडिकल व्यवसाय हा किंवा मेडिकल शास्त्र किंवा हे जे काही आपण प्रॅक्टिस करतो ही पूर्णपणे मेडिकल काउन्सिलच्या नियमाप्रमाणे चालते. आता याप्रमाणे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आणि त्याच्यामधलं हे करण्याचं जे काही अधिकार आहे हा पॅथॉलॉजीमध्ये MD किंवा डिप्लोमा किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये MD असं केलेल्या लोकांनीच करायचा असतो. ओके. प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी काही सर्टिफिकेट कोर्स होतात किंवा काही डिप्लोमा कोर्स होतात. हे साधारणतः 10वी-12वी झालेल्या व्यक्तींचे असतात. त्यांना ह्या टेस्ट कशा करायच्या या शिकवलं जातं, त्याप्रमाणे हे करतात. ह्या लोकांनी तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच्या हाताखाली काम करायचं असतं आणि त्यानंतर मग ते पॅथॉलॉजिस्ट ते त्यांनी केलेले हे बघून त्याच्यातल्या कमी जास्ती हे करत असतात. म्हणजे त्यानंतर त्याच्यात सुधारणा करून काही चुका असतील तर दुरुस्त करून तो रिपोर्ट देत असतात. पण प्रत्यक्षात या लोकांना केवळ एवढंच शिकवलेलं असतं आणि ते त्यांच्या स्वतंत्र लॅबोरेटरीज करतात. आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रामधल्या अनेक दुर्गम ठिकाणी खेडेगावांमध्ये पॅथॉलॉजीची सोय नसते, त्याच्यामुळं अशा प्रकारच्या लॅबोरेटरीज चालतात. एका दृष्टीने त्या सोय म्हणून ठीक असतात, परंतु त्यांची खूप लिमिटेशन्स आहे. पुण्यामध्ये सुद्धा पुण्याची जी नवीन उपनगरं वाढलेली आहेत तिथंही अशा बऱ्याच प्रकारच्या लॅबोरेटरीज दिसून येतात. तर यांच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक तर ते आता कसं झालं आहे की ऑटो ॲनालायझर म्हणून मशीन मिळतं, त्याच्यामध्ये तुम्ही रक्त टाकलं की कटाकटाकटा रिपोर्ट येतात, ते टाकून देता येतात. पण जिथं मायक्रोस्कोपनी बघायचं असतं त्याला तुम्हाला ज्ञानच लागतं, वैद्यकीय ज्ञानच लागतं. हा समोर वळवळणारी गोष्ट हा जंतू आहे का ती पांढरी पेशी आहे का काय आहे हे कळायला तुम्हाला वैद्यकीय ज्ञानच लागतं. आणि त्यामुळं हे आमचं हे म्हणणं असतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळं आमचं म्हणणं असतं की अमुकच ठिकाणी जावं. तिसरा एक नवीन प्रकार आता गेल्या काही वर्षात 2-4 वर्षात पुणे शहरात आणि सगळीकडेच दिसायला लागला आहे, तो म्हणजे कॉर्पोरेट पॅथॉलॉजी. आता कॉर्पोरेट पॅथॉलॉजी सेंटर जी झालेली आहेत त्याच्यापुढे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण असं आहे, आम्ही पाहतो की कॉर्पोरेट पॅथॉलॉजी सेंटरमध्ये किंवा लॅबमध्ये तिथे एकतर जे असतात तिथंही टेक्निशियनच हे घेतात. तिथं तो रिपोर्ट जो येतो, आमच्याकडे जे रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये डॉक्टरची सही नसते. म्हणजे कुठल्याही मला हे आठवत आहे की मी तुमच्याकडे टेस्ट करायला आलेले आणि तुम्ही म्हणाले ही इथे का केलंस तू, कारण मग मला असं झालं की असं का विचारताय, तर तुम्ही सांगितलेलं की ही डिजिटल साईन चिटकवलेली आहे तिथे. बरोबर आहे की ते सांगा ना डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शन जे असतं ना त्याला हा नियम आहे की आमचं प्रिस्क्रिप्शन, मी समजा तुम्हाला औषध दिलं किंवा कोणाला दिलं तर माझा तिथं शिक्का, माझं नाव, डिग्री हे पाहिजे तिथं, आणि माझा रजिस्ट्रेशन नंबर आणि मी सही केलेली पाहिजे. प्रत्यक्षात या बहुसंख्य किंवा सर्वच कॉर्पोरेट लॅब ज्या आहेत त्या कॉर्पोरेट लॅबमध्ये एक कटपेस्ट केलेली, कम्प्युटरवरून काढलेली ही तिथं चिटकवलेली असते. म्हणजे दुसरी गोष्ट अशी असते की ती जी व्यक्ती असते, ती जी पॅथॉलॉजिस्ट असते ती तिथं असतेच असं नाही. म्हणजे आम्ही चौकशी केल्यानंतर कधी कधी ती व्यक्ती हरियाणा, पश्चिम बंगाल अशा ठिकाणची असते. आता काय हे बेकायदेशीर आहे, कारण त्या डॉक्टरनी पाहिलेलंही नाही आणि त्यांनी ते रिपोर्टही केलेलं नाही, आणि आपल्या देशातल्या मेडिकल काउन्सिलच्या नियमाप्रमाणे आम्हाला आमच्या स्टेटमध्येच प्रॅक्टिस करता येते. बाहेरच्या स्टेटमध्ये यायचं तर तिथल्या काउन्सिलची तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. तर ही मोठी गोष्ट झाली. पण यामध्ये कसं आहे की याचा कोणी मालक नसतो, त्या कॉर्पोरेट लॅबचा मालक नसतो, कोणीतरी उद्योगपती असतो. कॉर्पोरेट म्हणजे कंपनी, आणि मग त्यांचे भारतामध्ये 100-200 ठिकाणी त्यांच्या त्या लॅब असतात. अशा खूप लॅब्स आहेत. तर त्यामुळं ह्या लॅबच्या याच्यामध्ये 1-2 चांगल्याही आहेत, पण या लॅबच्या रिपोर्ट्समध्ये नेहमीच प्रश्न येतो, खाजगी याच्याही प्रश्न येतो. आणि त्यामुळं आम्ही आग्रह धरतो की अमुकच लॅबमध्ये जा. गांधी सर म्हणाले तसं की
एक अनुभव असतो. हं? आणि दुसरी एक गोष्ट असते की आपल्या आरोग्य सेवेमध्ये एक लॅबोरेटरीसाठी ॲक्रिडिटेशन नावाचं म्हणजे प्रमाण हे आहे. तर अशी ॲक्रिडिटेड लॅबोरेटरी जर असेल ना तर तिथे तुम्ही निर्धास्तपणे पाठवायला लागतं, कारण त्यांच्या प्रत्येक टेस्ट किंवा रोजच्या रोज त्यांच्या त्या बरोबर आहेत की नाही हे एक त्यांचा रिपोर्ट आणि ते सॅम्पल त्यांना एके ठिकाणी पाठवायला लागतं. तिथं हे करून बरोबर त्याप्रमाणे त्याप्रमाणे ते जर बरोबर असेल तर, नाही तर त्यांना त्यांच्या टेक्निकमध्ये आणि रसायनांमध्ये सुधारणा करावी लागते. सांगायचा मुद्दा असा की डॉक्टर जे सांगतात की अमुकच लॅबमध्ये जा, ते त्या पेशंटच्या भल्यासाठी असतात, कारण ते रिपोर्ट जे आहे ते चांगले आणि योग्य बरोबरच यायला पाहिजेत. ते चुकले तर पेशंटच्याही जीवाशी खेळ होतो. आणि बऱ्याचदा असं होतं की डॉक्टरनी त्याच्यामध्ये दिलं, आत्ता जसं गांधी सर म्हणाले की किंवा मगाशी मी म्हटलं तसं की 200ची शुगर प्रत्यक्षात 100 आहे आणि 200 रिपोर्ट आला, हे वाढवलं, तो पेशंट बेशुद्ध पडला तर तो माझा गळा पकडणार. त्याच्यामुळं या गोष्टींना खूप महत्त्व आहे. या गोष्टी पाहूनच आम्ही सांगत असतो की अमुक ठिकाणी जा. काही असं असतं की लांबून पेशंट आलेलं असतं, तर त्यांना आम्ही हे सांगतो की जिथं MD पॅथॉलॉजीची लॅबोरेटरी आहे अशा ठिकाणी जा. त्याला सांगावं लागतं तू कुठल्याही चांगल्या याच्याकडे जा, कारण तो रिपोर्ट महत्त्वाचा आहे. बरोबर. मला पुढचा प्रश्न मॅडमला विचारायचा, कारण त्यांचा पॅथॉलॉजीमधला खूप अनुभव आहे. मॅडम, खूपदा टेस्ट करताना मी एक सामान्य माणूस आहे, मला नाही माहिती की कुठे टेस्ट करायच्या. मला जे जवळ असतं, जे सोयीचं असतं तिथे मी जाते. तर चांगली पॅथॉलॉजी लॅब कशी ओळखायची? असं आहे की कुठलीही लॅब, मुळात लॅब कुठलीही असो, त्याला हे जे सरांनी मगाशी सांगितलं ॲक्रेडिटेशन सिस्टीम असते. तर लॅबोरेटरी ॲक्रेडिटेशन सिस्टीम मेडिकल लॅब्स म्हणजे पॅथॉलॉजी मायक्रोबायोलॉजी ह्याला जी असते त्याचं नाव NABL, नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरीज. तर अशी लॅब तुमची असल्याशिवाय ते स्टँडर्ड धरलेच जात नाहीत रिपोर्ट. आणि पण मग मी सामान्य माणूस म्हणून ती लॅब कशी ओळखायची? NABL ॲक्रेडिटेड असं सर्टिफिकेट तिथे असं तिथे असतं. ते लावावंच लागतं त्यांना. ओके. तर ती लॅब ही चांगली असते, कारण त्याच्यात त्यांचं एक म्हणजे क्वालिटी कंट्रोल त्यांचा वर्षातनं 2दा होत असतो. एक इंटरनल क्वालिटी कंट्रोल असतो, एक एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल असतो. म्हणजे एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल जो असतो त्याला नॅशनल बोर्डाकडनं प्रत्येक लॅबला सॅम्पल पाठवले जातात आणि त्याचे रिपोर्ट काय आहेत हे कम्पेअर केले जातात. आणि त्या लॅबोरेटरीचे काय आहेत हे म्हणजे ज्या लॅबोरेटरीकडनं सॅम्पल घेतलेत त्या लॅबोरेटरीचे काय आहेत रिपोर्ट, त्याच्याशी हे कम्पेअर केले जातात. आणि मग तुमचं कुठे किती चुकतंय, किती ठिकाणी तुमचे 100% बरोबर येत आहेत रिपोर्ट, हे सगळं टेस्टिंग ह्या ज्या लॅबोरेटरीज आहेत त्यांना कळवलं जातं. आणि मग त्यांना त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी वेळ दिला जातो. त्याच्यानंतर परत त्यांचं टेस्टिंग होतं. त्यामुळे हे जिथे आहे तिथे त्यांना ते मेंटेन करावंच लागतं. त्यामुळे कुठे आणि इंटरनल क्वालिटी कंट्रोल जो असतो तो त्यांनीच आधी केलेले काही सॅम्पल्स असतात ते ठेवलेले असतात. त्याच सॅम्पलची परत टेस्ट करतात आणि मग ते रिपोर्टमध्ये किती फरक पडलाय, पहिला किती होता आणि आत्ता किती पडलाय, तर ते पण चेक केलं जातं. मग तो फरक पडलाय तो काय तुमच्या सॅम्पल प्रिझर्वेशनमुळे पडलाय का, ते सॅम्पल तुम्ही नीट नाही ठेवलंय का फ्रीजमध्ये, किंवा तुमचं मशीन काही त्रास देत आहे का, किंवा तुम्ही जे कंट्रोल म्हणून सॅम्पल टाकताय ते सॅम्पलच खराब झालंय का. म्हणजे त्याचं प्रिझर्वेशन कसं केलं जातं तोही महत्वाचा. तर ते तुमचं जे सॅम्पल असतं ते प्रिझर्वेटिव्ह घालून फ्रीजमध्ये ठेवलं जातं, किंवा प्रिझर्वेटिव्ह न घालता ते वरती म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवलं जातं. आणि साधारण 3 वेळा ते फ्रीजमधून काढून आपण टेस्ट केले की दुसरं सॅम्पल आपल्याला ठेवावं लागतं. रिपीटेडली डिफ्रीजमधनं काढायचं आणि परत ठेवायचं, याच्यामध्ये त्या सॅम्पलच्या व्हॅल्यूमध्ये फरक पडतो. ओके. पण मग सामान्य माणूस म्हणून मी एवढं बघू शकते की त्या लॅबचं काही नाव खराब झालेलं नाहीये, तिथे सर्टिफिकेट आहे आणि म्हणजे एक स्टँडर्ड लॅब आहे. एवढा एक बेसिक अभ्यास करून मी जाऊ शकते. हो, त्या लॅबवर त्यांना लिहावं लागतं NABL ॲक्रेडिटेड. हे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. आणि त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी हे करावं लागतं. पॅथॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, तुमचे शुगरचे सॅम्पल्स, तुमचे कोलेस्ट्रॉलचे सॅम्पल्स, किंवा आता यांचे युरिनचे सॅम्पल्स ज्याच्यामध्ये RBCs दिसले आहेत किंवा युरिनमध्ये क्रिस्टल्स दिसले आहेत. तर असे सर्व प्रकारचे मायक्रोबायोलॉजीचे ज्या थुंकीतनं समजा ट्युबरक्युलोसिसचा ऑर्गॅनिझम निघाला ते सॅम्पल,
हे सर्व सॅम्पल्स त्यांना विशिष्ट प्रकारे प्रिझर्व करायला लागतात. आणि ते सॅम्पल तुम्ही ह्यांच्याकडे पण पाठवू शकतात, नॅशनल लॅबोरेटरीकडे ह्याच्यासाठी कन्फर्मेशनसाठी, की खात्री करून घ्यायला की आपला रिझल्ट बरोबर आहे की नाही. म्हणजे हे आयसोलेट केलेले जंतू पण आम्ही पाठवतो. त्याचप्रमाणे आता काही जंतूंसाठीच्या टेस्ट, म्हणजे काही नोटिफायबल डिसिजेस जे आहेत, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, टायफॉइड आहे, चिकुनगुनिया आहे, तर ह्यांचे जे सॅम्पल्स आम्ही टेस्ट करून तुम्हाला देतो, रिपोर्ट देतो, तर ते पण सॅम्पल्स आम्हाला त्या लॅबोरेटरीकडे कन्फर्मेशनसाठी पाठवावे लागतात. आणि ते जर आमचा रिझल्ट कन्फर्म झाला नाही तर आयदर तुम्ही ते जे किट वापरताय ते खराब आहे किंवा तुम्ही टेस्ट बरोबर केलेली. अशी काही यादी असते का की ह्या चांगल्या लॅब आहेत किंवा ह्या ॲक्रेडिटेड लॅब आहेत, अशी काही कुठे यादी नेटवर अवेलेबल असते का, की म्हणजे पुण्याच्या मला या लॅब अशा असं मिळू शकेल, पण दरवर्षी ते बदलत असतं. तुम्ही कसं सगळं ते मेंटेन करताय ह्याच्यावरती आहे. आणि दरवर्षी म्हणजे मागच्या वेळी अक्रेडिटेड, आपण जसं आता कॉलेजेसचं बघतो, AAA1 AAA पॉझिटिव्ह असं त्यांचं अक्रेडिटेशन होतं समजा मागच्या वेळी, ह्यावेळी एकदम ते A1 ला गेले. तर हे सगळं बदलत असतं दरवर्षी. त्यामुळे नुसती ती लिस्ट बघून आपल्याला उपयोगाचं नाही. आपण लॅबमध्ये जिथे जाऊ तिथे NABL अक्रेडिटेड लिहिलंय की नाही हे बघायला पाहिजे. ती लॅबोरेटरी नक्की चांगली. आणि डॉक्टर पाठवणारा सांगतोच की त्याला माहिती हो, हो. असते की अमुक लॅब चांगली आहे म्हणून या ठिकाणी. म्हणून गांधी सर, मला असं विचारायचं की आता डायबिटीस सारखी समस्या आहे जिथं सारख्या सतत टेस्ट कराव्या लागतात, तर खूपदा असं असतं की मग पॅकेजमध्ये करूया म्हणजे मग ते स्वस्त पडतील. तर तुमचं काय मत आहे की अशा पॅकेजमध्ये त्या कराव्यात का नाही कराव्यात, आणि मुळात हे पॅकेजेस दिलेले ते योग्य असतात का? म्हणजे खूपदा ते स्वस्त पडतं म्हणून लोक तिकडे जातात. तर काय पॅकेजमध्ये टेस्ट करणं यात गैर असं नाही आहे. अडचण अशी आहे की जसं मॅडम म्हटलंय, ॲक्रेडिशन कोणत्या लॅबोरेटरीने हे पॅकेजिंग दिलेलं आहे, काय त्याचं कॉस्टिंग आहे. म्हणजे काही लॅबोरेटरी मला पुण्यामध्ये सुद्धा अशा माहिती आहेत की जिथे अनावश्यक अशा गोष्टी सुद्धा तपासल्या जातात त्या पॅकेजमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ सिरम मोलिब्डेनम नावाचं काय मिनरल आहे, त्याचा आरोग्याशी किंवा त्या रुग्णाच्या तब्येतीशी काय संबंध आहे, किंवा ते कोणत्या आजारामध्ये डेफिशियंट असतं. आपण सिरम व्हिटॅमिन डीची टेस्ट घेऊया. सिरम व्हिटॅमिन डीची टेस्ट करणं गरजेचं आहे का? खरं सांगायचं तर कुणामध्येही नाही केली तरी चालेल, अनलेस ज्याच्यामध्ये खूप जास्त शंका आहे की अडचणी आहेत म्हणून. अन्यथा 95% 95 ते 98% लोक भारतीय सांगतोय मी, जे आपण ऊन खातोय तरी सुद्धा व्हिटॅमिन डी मध्ये डेफिशियंट असतो. आणि व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीची टेस्ट ही रेग्युलरली केली जाते. व्हिटॅमिन B12 हे असं व्हिटॅमिन आहे जे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन म्हणतो आपण. म्हणजे आज मी गोळी खाल्ली तर माझी लेवल 2000 येईल, उद्या मी गोळी नाही खाल्ली तर माझी लेवल प्रोबॅबली 150-200 पण येईल. लक्षात घ्या. तर मग ह्या टेस्ट करण्याच्या गरजेच्या आहेत का, हा एक प्रश्न आहे. यामध्ये पेशंटचे पैसे वाया जाऊ नये म्हणून जरी पॅकेजमध्ये केलं तरी काय काय टेस्ट करतायत, त्या काय काय टेस्टचे किती पैसे साधारण आकारले जातात, आणि त्यामधनं किती डिस्काउंट तुम्हाला इतर लॅबोरेटरीच्या कम्पॅरिझनमध्ये मिळतं. कारण पॅकेज हे शेवटी कशासाठी आहे, इकॉनॉमी, पैसे कमी लागावे, आमचाही तोच भाव आहे की पेशंटला कमी पैसे लागावे. त्यामुळे सिलेक्ट टेस्ट त्यांना दिल्या जातात की हे करा. आता पॅकेजमध्ये गेलं की समजा मी 10 टेस्ट लिहून दिले, मी 10 सांगतोय ना, खूप झाल्या टेस्ट 10 सुद्धा, पण त्या 10 टेस्ट सांगितले मी, हा येतो 30 टेस्टचा रिपोर्ट घेऊन माझ्याकडे. लक्षात घेता मी काय सांगतोय, म्हणजे सेलेनियम, मोलिब्डेनम, सिरम टेस्टोस्टेरॉन इन अ फिमेल. मला कल्पना नाही की ह्या गोष्टीचं मी कुठे संदर्भ लावायचा किंवा ह्या पेशंटला ह्याच्यासाठी काय मी उत्तर देऊया. एक वेळ युरिक ऍसिड करणार नाही, पण ह्या अशा सगळ्या गोष्टी. पण खूपदा असं असतं ना डॉक्टर की तुम्ही सांगितलेल्या टेस्ट आहेत त्या 4000 होत आहेत आणि सगळ्या मिळून करतात त्या 5000 होत आहेत. मग मी असं विचार करते 5000 करूया. अगदी बरोबर आहे तुझा हा ढोबळ मानाचा हिशोब. म्हणजे हे दिवाळीच्या सेल सारखं झालं. हो, म्हणजे थोडक्यात काय तर इतक्या स्टँडर्ड कंपनीचं जर मी घेतलं तर मला 3000 हे मिळतंय, आणि मी जर दुसऱ्या अशा काही दुकानात गेलो तर मला 3500 सगळंच मिळतंय. हा, सर्व कापड मिळतात. म्हणजे फॅमिली मधल्या आणखी एकाचं पण मिळतंय. सो अशा गोष्टी ह्या लॅबोरेटरीच्या गोष्टीमध्ये चालवायच्या का, हे प्रत्येकाने स्वतःच आत्मचिंतन करावं त्या माणसाने. आणि मग
मला हे मान्य आहे की ह्या कॉर्पोरेटायझेशनमुळे म्हणजे व्यावसायिकरण, नुसतं व्यावसायिकरण नाही, उद्योगीकरण, लॅबोरेटरींचं उद्योगीकरण झालंय. मी पुन्हा शब्द क्लिअर वापरतोय. आणि यामुळे कोपऱ्यातली लॅबोरेटरी सुद्धा आता पॅकेज किंवा असे आमिष रुग्णांना आसपासच्या देऊ देतात. काही वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जाऊन शिबिरं घेतात की कलेक्शन असं. तर मला काय म्हणायचं आहे, वी व्हॅल्यू युअर इकॉनॉमी, वी व्हॅल्यू की तुमचे पैसे वाया जाऊ नये, परंतु तुम्हाला नवीन काहीतरी टँजेन्शियल आरोग्याला दिशा मिळावी असंही होऊ नये. तर हे डॉक्टरांशी विचारधारणा करून किंवा सल्ला मसलत करून, जर डॉक्टर मी इथे करू का, असं करू का, किंवा काय, किंवा एकदा जर डॉक्टरांनी येऊन दाखवलं ते 30-35 टेस्ट असं पॅकेट आणतात. आम्हाला खरं सांगायचं तर पेशंटला सगळे सल्ले द्यायचे, म्हणजे आहाराचे सल्ले द्यायचे, व्यायामाचे सल्ले द्यायचे, औषधं समजून सांगायची, या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे हे रिपोर्ट सगळे 30 बघायचे, त्याची एंट्री करायची, नोंद करायची. त्याच्यातलं जर एखादा, म्हणजे आता तुला अगदी साध्या गोष्टी सांगतो, कोलेस्ट्रॉलमध्ये ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉल, टोटल कोलेस्ट्रॉल आणि HDL असं महत्त्वाचे कोलेस्ट्रॉलचे 3 प्रकार आहेत. एखादं खाली ठिकाणी दिलेलं असतं, एखादा रेशो, आणि तोच ॲबनॉर्मल आहे. आणि पेशंट त्याच गोष्टीवर विनाकारण डॉक्टरांचं जास्त म्हणजे वेळ खातो किंवा डोकं खातो. नाही, मी ताई चांगलं सांगतो तुला. कशासाठी हे सगळ्यांसमोर पोचावं, सर्वांना हे कळावं की व्हॉट इज व्हॅल्युएबल फॉर हिज हेल्थ ऑर हर हेल्थ अँड व्हॉट शुड बी द ॲप्रोप्रिएट वे आउट. हा माझा त्याच्यामध्ये तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये हा हेतू असा आहे. तर पॅकेज इज नॉट रॉंग, व्हॉट ऑल यू आर डुईंग. डॉक्टरनी सांगितल्यानंतर हां याचं काही महत्त्व नाही आहे, तू काही काळजी करू नको, हे नॉर्मल आहे, ठीक आहे, तू करून आणलास, आनंद आहे. पण सारखं त्याच दिशेला जाऊन जर, म्हणजे काही वेळा डॉक्टर लोक सुद्धा सतत ऑफरच्या मागे लागू नका, तुम्हाला काय हवंय ते बघा. इतकं सोपं आहे की नाही ताई, इतकं सोपं आहे की नाही. म्हणजे समजा एक आपण जेवणाची थाळीला गेलो भोजनालयामध्ये आणि ऑफर म्हणून त्याने 50 आयटमची थाळी दिली तुला, आपण नाही खात ना ताई. अगदी सिमिलर आहे. जेवढं आवश्यक आहे तुला, जेवढं गरजेचं आहे, जेवढं योग्य आहे, जेवढं सात्विक आहे, तेवढंच खा आणि आनंदी राहा, अशी माझी विनंती आहे. मला एक सांगायचं आहे ह्याच्याबद्दल की अनेक लॅबोरेटरीज हे एक मशीन घेतात, त्याच्यामध्ये तुम्ही सॅम्पल घातलं की 1500 टेस्ट येऊन करून ते बाहेर येतं रिपोर्ट. नाही, पॅकेज म्हणून नाही, आमच्या मशीनमध्ये येतातच, कमी टेस्ट येणार नाही. माझ्या बहिणीला एकदा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे असा संशय असल्यामुळे आम्ही तिला सांगितलं फक्त युरिन रुटीन करून घे. करताच येत नाही म्हणली त्या मशीनमध्ये, युरिन रुटीन करत नाहीत ते. म्हटलं ते मला माहित नाही, युरिन रुटीनचं एक मशीन असतं वेगळं सेपरेट, त्याच्यात तुमची शुगर होते, तुमची मायक्रोस्कोपी होते, सगळं होतं त्याच्यात. 3 गोष्टी आपल्याला करायच्या असतात. क्रिस्टल्स आहेत का मायक्रोस्कोपीमध्ये, काही RBC WBC काही दिसतंय का, काही पॅरासाइट आहे का, आणि हे शुगर आणि प्रोटीन, शुगर प्रोटीन, बस हे सगळं एका मायक्रोस्कोपीत दिसतं. प्रोटीनची एक वेगळी टेस्ट, शुगरची एक वेगळी टेस्ट. याचे फार म्हणजे जास्ती घ्यायचे तरी 100 रुपये, याच्यापेक्षा जास्त त्याची कॉस्ट होत नाही. पण त्या 1500 टेस्टच्या मशीनमध्ये तुम्ही ते घातलं सॅम्पल की विनाकारणच म्हणजे एवढं येतं. आणि मग ती मला विचारते म्हणून तुम्ही पेशंटच्या माथी हा, आणि मग पेशंटकडनं तुम्ही 4000 रुपये घेता त्या एका टेस्टचे. तर हा सगळा म्हणजे थोडा पैसे घेण्याचाच कळलं. सर तुम्हाला मला एक दोन्ही गोष्टी सांगायच्या आहेत. एक डॉक्टर गांधी म्हणाले त्याप्रमाणे हे मार्केटिंग टेक्निक आहे, एक लक्षात घ्या. आणि मॅडम म्हणतात तोही एक भाग आपण पाहूया. आता हे मार्केटिंग टेक्निक म्हणजे कसं की आपण सुरुवातीला म्हणलं की तुम्ही डॉक्टर सारख्या टेस्ट का सांगतात. तर लोक हे आपण त्यांना त्यांना तपासून मला त्यांच्याबद्दल जी शंका वाटते त्यासाठी त्या तपासण्या आपण देतो, त्याप्रमाणे त्या केल्या जातात. आता इथं काय होतं की ते जातात तिथं, त्यावेळेला समजा मी हिमोग्रॅम सांगितलं. आता हिमोग्रॅम ही एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन, पांढऱ्या रक्तपेशी, त्यांचं 5 डिफरन्सिएशन, तांबड्या रक्तपेशी, प्लेटलेट आणि त्याचे बाकीचे रेशोन हे ते अशा 18-20 गोष्टी असतात. आता हे लोक काय करतात की तुम्हाला अशा 5-50 टेस्ट हे करतात. त्याप्रमाणे
सर म्हणाले तसेही मी पाहिलं की पुरुषांमध्ये स्त्रियांचे हॉर्मोन, स्त्रियांमध्ये पुरुषांचे हॉर्मोन हेही तपासलं जातं. तुम्हाला साधी गंमत सांगतो की अगदी छान 70ची एक बाई जी नऊवारी नेसते, मागं आंबाडा आहे, अशी बाई आली. त्यांनी ते असंच एक हे करून जनरल सगळं चेकअप केलं होतं. त्यात त्यांची HIV टेस्ट, इवन एक GGT नावाची टेस्ट असते, ती लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, पण त्यामध्ये ती व्यक्ती अल्कोहोल किती घेते ते समजू शकतं. ती पण तिची केली होती. आता याची म्हणजे नऊवारी घालणारी बाई दारू हा. पिते का की एड्स झाला तर का मी- हे टेस्ट करेक्ट करायला करेक्ट भाग पाडलं हे गेलं. एवढं हे सगळं केलं जातं आणि हे लॉजिकल नाहीये. टेस्ट का केल्या जातात हे लक्षात घ्या. तुम्हाला जर संपूर्ण चेकअप करायचा असेल, ठीक आहे, करावा. प्रत्येकाने वर्षातून कमीत कमी एकदा करावा. त्याला तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जा किंवा तुमच्या फिजिशियनकडे जा, त्याला तो सांगेल. तो काय कसं असतं की त्याला सद्यस्थितीत असलेले आजार, त्यानंतर त्याची फॅमिली हिस्ट्री, की त्याच्या वडिलांना ब्लड प्रेशर होतं, हार्टचा त्रास होता, त्या दृष्टीने तपासण्या, किंवा एखादी स्त्री असेल, तिच्या आईला समजा ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा अजून काही त्रास झाला असेल तर त्या दृष्टीने हिस्ट्री, तपासण्या, फॅमिली हिस्ट्री. अशा सगळ्या तपासण्या सांगितल्या जातात. प्लस तपासून त्यांना काही माझ्या लक्षात आलं किंवा ठीक आहे, वय वर्ष 50च्या पुढं आहे, मग त्यांचं विटॅमिन डी करून घ्या. किंवा एखादा पुरुष आहे, तर पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या कॅन्सरची शक्यता जास्त असते, प्रोस्टेटचं येतं, तर ती PSA म्हणून प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन म्हणून ती करू. अशा काही टेस्ट आहेत ना, या सांगितल्या जातात. एक गांधी सर म्हणाले एक 10 टेस्ट असतात, जास्ती नसतात. पण ते न करता केवळ आपल्या तब्येतीबद्दल मला काही होणार तर नाही ना या भीतीने हे लोक ते मान्य करतात. आणि हे जे विशेषतः कॉर्पोरेट ज्या लॅब्स आहेत तिथं हे गेलात ना, या 4 टेस्ट घेऊन गेलात ना, तरी ते सांगतात हे बघा, या तुम्हाला 4 टेस्ट सांगितल्यात त्याचे 2000 रुपये होतील, आम्ही ह्या 170 टेस्ट करतोय. आता या 170 मध्ये हे हिमोग्रॅमच्या 20 टेस्ट, एका हिमोग्रॅमला 20 टेस्ट असं धरलं जातं. तर या पद्धतीने त्यांना सांगतात आणि भोळ्या बाबड्या आपल्या पेशंटना ते खरं वाटतं आणि ते करून घेऊन येतात. म्हणजे एकाच टेस्टचे 4 भाग करून दाखवतात की आम्ही तुमचे 20 20 भाग करून हिमोग्रामचे दाखवतात की आम्ही 20. तुमचे नाही, ही इतके एक टेस्ट नाही, या 20 टेस्ट सांगितलं जातं. आता दुसरा भाग, म्हणजे मला फक्त एकदा प्रेक्षकांना सांगायचं आहे की खूपदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की डॉक्टरांनी 4च टेस्ट सांगितल्यात आणि ॲक्च्युली त्याच्यात खूप सारे सेगमेंट असतात ज्यात 20 गोष्टी कव्हर होतात, पण त्याच टेस्ट तुम्हाला फोडून पॅथॉलॉजी लॅबवाले जास्त दाखवतात. तर हा मुद्दा आपण समजून घेण्यासारखा आहे आणि आणखीनही यावर आपण समजून यात घेऊया. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर पेशंटला जे काही तपासतो ते त्याला तपासणी करून त्याची लक्षणं, त्याचे त्रास याच्याप्रमाणे औषधोपचार केले जातात. रिपोर्ट्समध्ये अमुक आहे म्हणून रिपोर्ट्स बघून पेशंट ट्रीट केला जात नाही. बरोबर. अर्थात ते खूप महत्वाचं असेल तर, आणि ते खूप महत्वाचं असेल ते सांगितलंच जातं. म्हणजे आत्ता सर म्हणाले ते मॉलिब्डेनम तपासलं, ते जास्ती असल्यावर काय औषध देणार, त्याला द्यायचंय का, त्याला औषधाची गरज आहे का, असं नाही केलं जात. त्याच्यामुळे या तपासण्या करू नयेत. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मला असं वाटतं की मॅडम हे मशीन जरी असलं तरी त्या प्रत्येकाचे रिएजंट असतात त्याच्यामध्ये, बरोबर ना? ते आतच असतं सगळं. आपण त्या रिएजंटना काही एक त्याला काय म्हणतात, एक्सपायरी डेट असते. आता ज्या वेळेला ही मशीन येतात त्या म्हटलं त्याच्या 1500 टेस्ट त्याच्यात भरलेल्या आहेत, पण बाकीच्या टेस्ट पडून आहेत, मग त्यांच्या खर्चाचं काय? तर त्याच्यामुळं हे सगळं विचार केलं जातं, पॅकेज केलं जातं. बरं, या पॅकेजमध्ये ती टेस्ट जरी 400 रुपयाची किंवा 4000 रुपयाची असली तरी त्यांना येणारा खर्च हा समजा काय 40 रुपयेच असतो. अच्छा. त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट केलं जातं ओके. आणि हे लोकांच्या गळ्यात मारलं जातं. म्हणजे ते तुमचा ते 2000च्या ऐवजी मी 4000 सगळ्या टेस्ट करून देतो. एकीकडून टेस्टची संख्याही खोटी वाढवली जाते, दुसरीकडून हे या पद्धतीने ते चार्जेस घेतात. म्हणजे हा लोकांना गळ्यात मारण्याचा प्रकार हा त्यांचं जे वाया जाऊ नये म्हणून असतं, हे लक्षात घ्या. म्हणजे जे असतं ना, पूर्वी असायचं की कपड्याचा सेल असायचा किंवा आता खास मान्सून सेल किंवा आता अमुक अमुक खराब झालंय म्हणून, त्या पद्धतीचा भाग आहे. मला एक छोटीशी बातमी याच्यात सांगायची आहे की ह्या टेस्टमध्ये आजकाल ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग हा खूप मोठा भाग आहे. माझे काही IT प्रोफेशनल पेशंट्स म्हणूया आपण, मित्र म्हणण्यापेक्षा, तर आई वडिलांच्या टेस्ट ऑनलाईन ऑर्डर करून टाकतात. तो मनुष्य घरी येतो, तो टेस्टसाठी ब्लड सॅम्पल आणि जे काय तपासण्या करायच्या ते घेऊन जातो. ॲक्च्युअली खरं सांगायचं तर काय तपासण्या करायच्या याचं काही इंडिकेटेड नसतं. डॉक्टरांनी याची लिस्ट सुद्धा दिलेली नाही आहे.
लक्षात घ्या. पण स्क्रीनिंग म्हणून आईंची, वडिलांची, सगळ्यांची, आणि जसं सेल लागला तसा, म्हणजे 100% प्राईस जर 4,500 रुपये असेल तर आम्ही 60% डिस्काउंट करून 1,800 रुपयामध्ये ह्या टेस्ट करतो आहोत. मग असं कर, आईंची, वडिलांची कर, आणि तुझी आई पण आली आहे म्हणजे सासू आली, तिचं पण करून टाक. थोडं रुटीन टेस्ट असं नाव देऊन काय वाटेल ते केलं जातं. ऑनलाईन जाहिराती नसतात, तर याच्यामध्ये टेलिव्हिजनवर सुद्धा 2 कार्यक्रमाच्या मधल्या जाहिरातीमध्ये 1-2-3 कंपनीचं दाखवलं जातं. इव्हन आपण तुम्ही इंटरनेटवर एखादी गोष्ट तुम्ही लॅबचं हे आता ते म्हणतात तसं पाहिलं तर तुम्ही प्रत्येक तुमच्या कुठलंही पेज ऑन केलं की त्या सगळ्या जाहिराती यायला लागतात. तर हे सगळं मार्केटिंगचा भाग आहे. आणि त्या जाहिरातींमध्ये फार छान पद्धतीने अगदी मोठे मोठे नट सुद्धा त्यासाठी वापरले जातात की मी माझ्या आई वडिलांची तपासणी करून घेतली की मी अमुक करून घेतली, जर तुम्ही ह्या तपासण्या केल्यात तर खुशी परिवार, सुखी परिवार, हेल्दी परिवार, अशा. तर लोकांच्या मनामध्ये जी आजारांची भीती असते की मला अमुक तर नाही ना, त्यासाठी हे तपासणं घेतात. कारण कित्येकदा मी विचारतो की का तपासलं तुम्ही हे, तर लोक सांगतात नाही म्हणजे काही आपल्याला असलं तर समजलं, म्हणजे काही असलं तर काय घ्या. म्हणजे हा तो प्रकार आहे. म्हणजे एका बाजूनी डॉक्टर टेस्ट का जास्ती सांगतात हेही ओरडलं जातं आणि दुसऱ्या बाजूनी अनावश्यक टेस्ट केल्या जातात. हा एक खूप मोठा विरोधाभास आहे. पेशंट म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना इतका तो फोबिया असतो हा की मला काही होणार तर नाही ना, ह्याच्यात आपण जर म्हटलं की एवढंच आहे, या औषधाने तुला बरं वाटेल, पण काही टेस्ट नाही करायच्या का? नाही तुम्ही सांगा, आपण सगळं करून घेऊ. अरे पण काहीच नाही लागणार आहे नाही म्हटलं तरी करू तुला. शकतात. आणि नाही, पण आपण नाही सांगितलं तरीही ते जातात, लॅबोरेटरीत जातात. काही नाही, जनरल चेकअप करायला सांगितलंय. आता त्याच्यात काहीच म्हणजे लिखित काहीच नसतं. लॅबोरेटरीवाला म्हणतो ठीक आहे, तो सगळे सॅम्पल घेतो, सगळ्या टेस्ट टाकतो आणि त्याच्यात काहीच येत नाही. आणि मग तो रिपोर्ट दाखवायला नाही डॉक्टर मी ते एवढ्या टेस्ट केल्या, बघा ना जरा. बघितल्यावर त्याच्यात काहीच नाही. आणि कुणी सांगितलं तुला? मी तर सांगितलं नव्हतं. नाही मी असं म्हणजे मला वाटलं की करून घ्यावं, काही नसलं म्हणजे बरं. हा एक मोठा भाग आहे. इव्हन कॉलेजची मुलं येतात ना, आजच ताप आलाय, तपासला जरा टेस्ट करायला सांगा ना वगैरे असं. म्हणजे पूर्वी जसं मला इंजेक्शन द्या ना असा आग्रह व्हायचा, तसं आता आम्हाला टेस्ट लिहून द्या ना असा आग्रह होता. तर त्यांना सरळ नाही सांगावं लागतं. पण हा सगळा मार्केटिंगचाच प्रकार आहे. या विरोधात मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. तरुण मधुमेही रुग्ण, आम्ही ज्याला लाडा, लॅटंट ऑनसेट डायबिटीस ऑफ यंग असं म्हणूया, मोदी म्हणतो, मॅच्युरिटी ऑनसेट ऑफ डायबिटीस ऑफ यंग, अशा गोष्टींमध्ये विशेष करून इन्सुलिन अँटीबॉडीज किंवा सी पेप्टाईड अशा टेस्ट आम्ही सांगतो, त्या मात्र त्या मधुमेही रुग्णांकडनं केल्या जात नाही. ज्याच्यामध्ये आम्हाला डायग्नोस्टिक डायलेमा असतो. औषधांचा बदल म्हणजे साध्या सल्फोनालियुरिया नावाच्या औषधांनी सुद्धा त्या बऱ्या होणार असतात, इन्सुलिन घ्यायची गरज नसते. आणि अशा सांगितलेल्या टेस्ट मात्र कित्येक वेळा रुग्णांकडनं इग्नोर केल्या जातात किंवा केल्या जात नाहीत. तर माझी विनंती अशी आहे की तरुण मधुमेही, त्यामध्ये टाईप 1 आहे की टाईप 2 आहे, ज्याला आपण मधला भाग म्हणतो मोदी. आता मोदी म्हणजे ते मोदी नाही दिल्लीवाले, MODY, मोडी, MODY अशा नावाचा जो डायबिटीस आहे किंवा त्याला लाडा, लॅटंट ऑटो इम्युन डायबिटीस ऑफ यंग असा जो आहे ॲडल्ट, तर ह्या रुग्णांमध्ये विशेष करून इन्सुलिन अँटीबॉडीज, सी पेप्टाईड आणि काही वेळा जीनोम मॅपिंग किंवा जीन मॅपिंग, काही विशिष्ट गोष्टी असतात त्या तपासाव्या लागतात. पण ह्या बऱ्याच अंशी आईवडिलांच्या अज्ञानामुळे म्हणा किंवा पेशंटच्या इग्नरन्समुळे म्हणा किंवा डॉक्टर टेस्ट सांगतात असं जे तू मगाशी बोललीस, थोड्या महाग असतात. 8,000 10,000 असं जरी असलं तरी त्या चांगल्या लॅबोरेटरीमध्ये करून त्या माणसाचं जीवन बदलून जाऊ शकतं, त्याची औषध योजना बदलून जाऊ शकते. हा विशेष मुद्दा मला मधुमेही रुग्णांसाठी सांगायचा मुद्दा आहे. अगदी सर म्हणतात तसंच आहे की या अनावश्यक टेस्ट केल्या जातात. पण जनरल तुम्हाला सांगतो की हे टेस्ट करून आलेल्या लोकांनी सांगितलं, समजा आपल्याकडं भारतामध्ये स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाचा कॅन्सर जास्ती आहे, म्हणून आपण साधारणतः 40 नंतरच्या स्त्रियांना तर त्या टेस्ट करायला सांगितल्या तर माझ्या माहितीत, माझ्या अनुभवात 100 स्त्रियांना सांगितल्यानंतर त्यातली 1 स्त्री करते. त्याचप्रमाणे पुरुषांमध्येही प्रोस्टेटच्या तपासण्या सांगितल्या किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर कॉमन असतो किंवा इतर काही जे काही असतात, गुदाशयाचा कॅन्सर असतो कॉमन, तर त्या तपासण्या सांगितल्या तर त्या कोणी करायला तयार नसतं. इव्हन आता तुम्ही ते जेनेटिक टेस्टिंग म्हणलात, तर ज्या
व्यक्तीला, ज्या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होतो, तिच्या जवळचे म्हणजे तिच्या जवळचे जे नातेवाईक, तिची मुली किंवा तिच्या बहिणी किंवा त्यांच्या रक्ताच्या नात्यातले जे लोक आहेत त्यांची जर आपण जेनेटिक टेस्टिंग त्यासाठी सांगितली तर लोक जात नाही. वर्षानुवर्ष मी अनेकदा लोकांना सांगितलेलं आहे पण जात नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत जी अनावश्यक नाही, टेस्ट करतात, ही टेस्ट जी कशी सांगितलं आहे, त्या टेस्ट करत ही नाही. टेस्ट कशी आहे, कॅन्सर सारखा खूप मोठा रोग तुम्हाला अगदी होण्यापूर्वी ओळखला जातो आणि तो वेळेतच हे करतायत. बरोबर बरोबर. तसंच मी आणखी एक जेनेटिक टेस्टिंग वरून मला आठवलं की एखाद्या स्त्रीला पहिलं मूल जर काय दिव्यांग आपण म्हणतो तसं मतिमंद किंवा गतिमंद अशा प्रकारचं झालं तर पुढचं मूल त्या प्रकारचं होण्याची शक्यता असते, जे तुमच्या जेनेटिक अभ्यासावरून कळतं. पण पहिलं झालंय ना, आता आम्हाला मूलच नको, ठीक आहे, मूलच नको इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पण पुढचं मूल जेव्हा होतं किंवा ते गर्भात असतं त्यावेळी जर डॉक्टरांनी सांगितलं की बुवा तुम्ही या टेस्ट करून घ्या, तर किती पैसे, किती महाग, काय होईल ते होईल. आणि मग दुसरं पुढे पण किती मूल मोठं, तर खरं तर बऱ्याच वेळा पहिलं मूल जेव्हा असं होतं तेव्हा दुसरं मूल व्हायच्या आधीच सगळ्या जेनेटिक टेस्ट करून घ्यायच्या असतात. पण डॉक्टरांनी तसा तुम्हाला हे दिला, सल्ला दिला, तर फार महाग येतो म्हणून करत नाहीत. आणि मग ते धोका पत्करतात की पुढचं मूल तसंच होईल की काय.